आजच्या एपिसोडमध्ये जर मी शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर अर्णवने जी धमाल मस्ती केली आहे ना, तो अक्षरशः तिला आय लव्ह यू बोलायला येतो आणि मध्येच काहीतरी वेगळंच काढते. त्याच्यामध्ये ईश्वरीची खूप चिडचिड होते. हे सगळं बघूया आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ईश्वरी इकडे काळजीमध्ये असते की अर्णवला कसं घरी घेऊन जायचं. तेव्हा तो म्हणतो, तुला माहिती आहे का मिसिंदर, आज मला खूप भारी वाटत आहे, पण तू मला का सोडून गेली. तेव्हा ती म्हणते, सर चला ना, आपल्याला घरी जायला पाहिजे ना, अजून आपण इथे किती वेळ वाया घालवणार आहे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, मला इथेच थांबायचं आहे आणि मला खूप आवडलं जेव्हा तू लावण्याला इकडून हकलून दिलं. दुसरीकडे मामा ईश्वरी आणि अर्णवचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा ते म्हणतात, ईश्वरीच्या भाषेमध्ये बोलायला जाऊ तर आजचा कार्यक्रम एकदम बढिया झाला आहे आणि तुम्हाला माहितीये का, ईश्वरी आणि अर्णवने एकत्र सगळ्या गोष्टी केल्या आहे. जेव्हा ते एकत्र इनॉग्रेशनचं पोस्टर काढलं ना, तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते आणि सगळ्यांना खूप आनंद सुद्धा झाला होता. तेवढ्यात राजेश खूप चिडलेला असतो. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो, यांना काही एवढं कौतुक करायची गरज आहे का. तेवढ्यात मामा विचारतात, काय ग वल्लरी, अचानक तुझा पाय कसा काय मुरगडला. तेव्हा ती म्हणते, पुढच्या वेळेला ना मुहूर्त काढून मुरगडते, म्हणजे कसं तुम्हालाही वेळ मिळेल. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, हे तर खूप छान झालं की आता कार्यक्रम मस्त झाला आहे, पण आपले क्यूट कपल कुठे आहेत. तेव्हा मामा म्हणतात, आज त्यांना त्यांचा टाइम स्पेंड करायचा आहे आणि त्याच्याचमुळे दोघं एकत्रच आहेत, आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा अंजली म्हणते, अहो मामा, मला फोटो तर दाखवा, काय काय आहेत. मामा लगेच त्यांना फोटो दाखवायला लागतात, पण वल्लरी आणि राजेशला खूप राग आलेला असतो, म्हणून ते दोघं तिथून निघून जातात. इकडे लावण्याला सतत ईश्वरीने कशी तिचं कानफाट फोडलं हे आठवण येत असतं. तेव्हा ती रडायला लागते आणि म्हणायला लागते, त्या ईश्वरी मिडल क्लासने माझला कानखाली मारली, म्हणजे ही स्वतःला समजते तरी कोण. एक दिवस असा येईल ना की ASR हिला स्वतःहून कानाखाली मारेल आणि स्वतःच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेल. बघ, हे केल्याशिवाय ही लावण्या काही शांत बसणार नाही. लावण्या खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे ईश्वरी कसंबसं अर्णवला बाहेर घेऊन येते. तेव्हा ती म्हणायला लागते, सर चला ना, आपल्याला जायला पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं जायला पाहिजे, ही आपली गाडी आहे, चला आता आपण गाडी चालूया. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको सर, तुमची जशी अवस्था आहे ना, मला नाही वाटत तुम्ही गाडी चालवायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, मी तर सगळं करू शकतो, मी गाडी, फायटर जेट, हवाई जहाज सगळं चालू शकतो. बघ, माझा हवाई जहाज सुरू झाला. तेवढ्यात अर्णव धडपडतो आणि ईश्वरी त्याला सावरते. ते बघता तो म्हणायला लागतो, दरवेळेला तू धडपडते आणि यावेळेला मी धडपडलो आहे तर तू मला सावरला आहे, हे किती छान आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक काम करूया, आपण आज ना मस्तपैकी रिक्षाने जाऊ. अर्णव लगेच शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो, एक काम कर, 7-8 रिक्षा घेऊन टाक आणि त्यांना ब्लू कलर दे, म्हणजे सगळ्यामध्ये आपलं नाव जोरदार भारी दिसायला पाहिजे आणि सगळीकडे सात्विक फॅशनचे लोगो सुद्धा लाव. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता आपण भाड्याच्या रिक्षाने जायचं का, म्हणजे कसं ते सोपं होईल ना आणि इझिली सुद्धा जाऊ. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. ते दोघं लगेच घरी जायला निघतात. घरी येतात अर्णवची मस्ती काही थांबत नसते. ईश्वरी त्याच्या खिशामधून पैसे काढते आणि ते पैसे लगेच रिक्षावाल्याला देते. इकडे अर्णव एका जागेवरती गेलेला असतो. ते बघता ईश्वरी अजूनच घाबरते आणि विचार करायला लागते, सर तुम्ही कुठे आहात, डायरेक्टली घरी तर गेले नाही ना. तेव्हा अर्णव एका जागेवरती बसतो आणि ईश्वरीला म्हणायला लागतो, इथे हे किती सुंदर वाटतंय ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं एक सरप्राईज आहे ना, मग आपण एक काम करूया, आपण रूम मध्ये जाऊया. तेव्हा तो म्हणतो, नाही, हे बघ किती स्टार्स आहेत, मला स्टार्स बघायचे आहेत, 1, 2, 3 किती स्टार आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, यांचं चाललं तरी काय आहे. अर्णव सर चला ना हो, आपल्याला घराच्या आत जायला पाहिजे. पण अर्णव काही ऐकत नसतो, तो डायरेक्टली जमिनीवरती लोटांगणच घालतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं काय गणू बाप्पा, जो माणूस नेहमी भडकोचा नसतो, आज तो हॅपी सिंग कसं काय झाला आहे, काहीतरी कर आणि यांना या नशेमधून काढ. तेवढ्यात अर्णव पुन्हा म्हणायला लागतो, तुला माहितीये का ईश्वरी, इथले प्रत्येक स्टार ना तुझ्यासारखा आहेत. मी तुला खरं सांगू का, जेव्हा तू सकाळी उठते ना आणि तुझ्या कपाळावरती टिकली नसते ना, तेव्हा मला बिलकुल आवडत नाही.
जितक्या लवकर होत जाईल ना तेवढ्या लवकर तुझ्या कपाळावरती टिकली लाव, कारण की टिकली लावल्यानंतर तू परफेक्टली सुंदर दिसते. आणि तुला माहितीये का, हे सगळे स्टार आहेत ना ते तुझेच रूप आहेत. तेव्हा ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, सर एवढ्या सगळ्या गोष्टी मला कधी शुद्धीत असताना बोलत नाही, पण आज ते एवढं बोलतायत म्हणजे ते किती बारीक प्रकारे मला ऑब्झर्व करतायत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो, तो स्टार आहे ना तो तुझ्या गळ्यातलं छोटं मंगळसूत्र, ते दुसरं स्टार आहे ना तुझ्या गळ्यातलं मोठं मंगळसूत्र, त्यानंतर तुझ्या गळ्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा इथेच आहेत. तुझ्या बांगडी, तुझी साडी, सगळ्या गोष्टी स्टार सारख्या अशा चमकत असतात आणि तू सुद्धा चमकते. तेव्हा ईश्वरी स्वतःला सांगते, हे सर आत्ता बोलत आहे पण हे सगळं ते नशेत बोलतात हे सुद्धा मला आठवण ठेवायला पाहिजे, याच्याने मी भांबावून जाता कामा नये. तेव्हा अर्णव म्हणतो, मला असं वाटते आपण तुझ्या साड्यांचा कलेक्शनचं एक साधी फॅशन मध्ये ब्रँड काढूया, म्हणजे कसं खूप छान होईल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे सगळं जाऊ द्या ना, चला आपल्याला घराच्या आतमध्ये जायला पाहिजे. ईश्वरी इशारा करायला लागते की सर मला डास चावला, मला डास चावला. तेव्हा तो म्हणतो, कसं काय तुला डास चावला, म्हणजे तुला मॉस्किटो चावला का. तेव्हा ती म्हणते, हो सर आता आपण आत जाऊया ना, आता इथे कशी थोडी थोडी थंडी वाजते ना आणि डास सुद्धा चावतात, चला ना आपण आत जाऊ. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही असं काही करायचं नाही. इकडे राजेश फोनवरती बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो, मी सांगितलंय ना मी लवकर तुम्हाला पैसे देणार आहे. तेवढ्यात तिथे अंजली येते आणि विचार करायला लागते यांचं कोणाशी बोलणं सुरू आहे. राजेश सांगत असतो, इंटरेस्ट आणि तुमची मुद्दल सुद्धा मी लवकरच देईल. तेवढ्यात राजेश मागे वळायला जाईल. इकडे अर्णव ईश्वरीचा जोरजोरात आवाज येत असतो. तेव्हा अंजली म्हणते, ही इथे कशी काय आली आणि यांचं बाहेर सुरू तरी काय आहे. तेव्हा तो विचारतो, तू कधी इथे आली आणि तुम्ही काही ऐकलं का. तेव्हा ती म्हणते, तुम्ही काहीतरी बोलत होता ना मुद्दल व्याज याबद्दल. तेव्हा तो म्हणतो, चल आपण पहिले बाहेर जाऊया, बाहेरचं काय आहे ती सिच्युएशन बघू. ते दोघं लगेच बाहेर जायला निघतात. तर दुसरीकडे ईश्वरी इकडे अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव डास मारण्यासाठी अक्षरशः सज्ज झालेला असतो. त्याने मोबाईललाच त्याची बंदूक बनवलेली असते आणि एक एक करून मोबाईलने सगळ्यांवरती गोळ्या झाडत असतो. तेव्हा तो म्हणतो, आय विल किल ऑल द मॉस्किटो, मला मॉस्किटोंना ठेवायचंच नाही आहे, मी सगळ्यांना मारून टाकेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो शांत राहा ना, आपलं एक सिक्रेट मिशन आहे आणि मॉस्किटोज तर आपल्या रूम मध्ये असतील ना, आपण तिकडे जाऊन मारूया ना. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही मला इथेच आवडलं आहे, मी इथेच सगळं करणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर चला ना, काय चाललंय तुमचं, तुम्ही एवढे हॅपी सिंग का बरं होत आहेत, हे काही बरोबर नाही. तेव्हा तो म्हणतो, मी हॅपी सिंग, अरे अरे मस्त मस्त मस्त. तो खूप खुश असतो. तेवढ्यात राजेश आणि अंजली तिथे येतात. अर्णव मस्तपैकी गाण्यावरती डान्स करायला लागलेला असतो. त्याने ईश्वरीला मिठीत पकडलेलं असतं आणि त्या दोघांची जोरदार धमाल मस्ती सुरू असते. ते बघता अंजली खूप खुश होते, पण राजेशला राग आलेला असतो. इकडे ईश्वरी अर्णवच्या तालावरती अक्षरशः नाचत असते. तर राजेश म्हणत असतो, काहीतरी नक्कीच गडबड आहे, यांचं चाललं तरी काय आहे, मला असं वाटतंय तो नशेमध्ये आहे. तेव्हा ती म्हणते, तो ईश्वरीच्या प्रेमाच्या नशेत आहे आणि आता ते नवीन नवीन जोडपं आहे ना, मग क्यूट कपलला त्यांचं राहू द्या. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, मला असं वाटते आपल्याला त्यांना आतमध्ये बोलवायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, नको, त्यांना करू द्या ना, आपण कशाला मध्ये मध्ये करावं. तेव्हा त्याला खूप राग आलेला असतो. तो स्वतःलाच म्हणायला लागतो, इतकी बावळट बायको आहे ना, असं वाटते कधी कधी तिला मारावं, पण मी काहीच करू शकत नाही. ती लगेच त्याला आत घेऊन जाते. इकडे ईश्वरी आणि अर्णवचं जोरदार काम सुरू असतं. तेवढ्यात ईश्वरी म्हणायला लागते, सर तुम्हाला मी सांगितलं होतं ना सरप्राईज, आपल्या रूम मध्ये खूप सारे मॉस्किटो आहेत, आपण त्यांना मारायचं सरप्राईज करू आणि त्यासाठी तुम्हाला गप्प राहायचं आहे, शांतपणे आपल्याला वर जायचं आहे, ज्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, पण तुला एक सांगू का ईश्वरी, मला खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं आहे आणि ते मी तुला आता सांगणार आहे. आय वॉन्टेड टू आय. तेव्हा ईश्वरी म्हणते, बोला ना सर काय झालं. तेव्हा तो म्हणायला लागतो, ईश्वरी तू खरंच खूप इनक्रेडिबल आहे. तेव्हा ती विचारते, काय आहे इनक्रेडिबल, तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा ती, ईश्वरी तूच इनक्रेडिबल आहे. तेव्हा ईश्वरीला काही समजत नसतं की यांचा हे झोन मी कसं काय थांबू. आता तुम्ही हे सगळं करताय, पण उद्या बघा मी तुमची कशी वाट लावते. ती अक्षरशः चिडून गेलेली असते. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी कसं बसं अर्णवला रूमच्या आत घेऊन जात असते. तेवढ्यात
अर्णवच्या त्या नशेमध्ये त्याला काहीच समजत नसतं. तो पायऱ्या एकाच्या वरती एक चढतो, खाली उतरतो, चढतो, खाली उतरतो, हेच चाललेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा तो म्हणतो, अगं या पायऱ्या संपतच नाही आहे, मी थकलो आता. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागलेली असते. थोड्या वेळानंतर ईश्वरीसाठी एक कार्ड आणि एक बॉक्स येतो. तेव्हा त्याच्यावरती सॉरी लिहिलेलं असतं. अर्णवनेच ते कार्ड पाठवलेलं असतं, पण ईश्वरीला ते त्याच्यावरून खूप राग आलेला असतो. इकडे अर्णव खुश असतो की ईश्वरीने माझं कार्ड एक्सेप्ट केलं, पण ईश्वरीने केलेलं नसतं. ईश्वरी लगेच ते कार्ड आकाशला देते आणि म्हणते, हा बॉक्स आणि हे कार्ड सुद्धा तुम्हालाच घ्या, मला या सगळ्या गोष्टींची बिलकुल गरज नाही आहे. अर्णवला हे ऐकल्यानंतर थोडंसं वाईट वाटत असतं, पण ईश्वरी अक्षरशः चिडून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अर्णव ईश्वरीचा राग काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.